पाटील साहेब चालू करायचं. बरं बरं चालेल. प्रथमतः नतमस्तक होतोय. चैत्र शुद्ध नवमी हिंदू धर्माचा संपूर्ण जगतामध्ये त्रेता युगामध्ये माध्यान्हाच्या वेळी ज्यांनी हिंदू धर्माची मुहूर्त मिळवली असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आज जन्मदिवस आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या जयंती निमित्तानं आज संपूर्ण कोपरगाव भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित हा प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव दुपारी 12 वाजल्यापासून जन्मोत्सवाच्या काळानंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सादर झालेलं आहे. देवाचं नामस्मरण, प्रबोधन आणि मनोरंजन म्हणून डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. त्यामध्ये मी स्वतः माझं नाव श्री संतोष कानू शेतकर, सोमदाईदेवी प्रासादिक भजन मंडळ दिवा, आज मला पखवाजाची साथ करणारे सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि कामानिमित्तानं डोंबिवलीमध्ये राहणारे या महाराष्ट्राची शान सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय दादाजी परब, त्याचप्रमाणे आज तबल्याची साथ करणारे आमच्या दादा परबांचे पट्टशिष्य आणि त्यांचे पुतणे कुमार प्रणव परब आणि माझे सर्व सहकारी, आज माझ्या जोडीला असलेले माझे परममित्र गोडगाळ्याचे सन्माननीय चंद्रकांत जाधव व त्याचप्रमाणे त्यांना पखवाजाची साथ करणारे कुमार श्री, आता श्री झालेले या वर्षापासून सुप्रसिद्ध पखवाज वादक, अतिशय सुंदर पखवाज, गाण्याला पोषक वाद्य असे आमचे अंकिती शिंदे, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तबल्याची साथ करणारे सुप्रसिद्ध तबलावादक आमचे परममित्र साहिल लाड, यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. आणि त्यांचे सर्व सहकारी आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी बोलावून प्रभू रामचंद्राची भजनी श्रोत्यांची आणि तुम्हा सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंतांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि कार्य सम्राट व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय यांचे मार्गदर्शक आणि मित्र पवन गजानन पाटील यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस डोंबिवली पश्चिम महिला मोर्चा अध्यक्षा सौ ज्योती पवन पाटील यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. समस्त त्याचप्रमाणे वार्ड अध्यक्ष सन्माननीय निलेशजी कावले यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. समस्त भारतीय जनता पार्टी डोंबिवली कोपरगाव या पार्टीतील सर्व कार्यकारिणीचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. कोपरगाव म्हटलं तर खरोखर या ठिकाणी अनेक भजनाचे कलावंत या मातीमध्ये आपल्या मेहनतीनं आपली कला साकारण्याचं काम करतात. त्यामध्ये सन्मान्य आमचे अमोल राणेबुवा या ठिकाणी आलेले, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला संपर्क केला ते सन्माननीय शैलेशजी परबुवा यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. त्याचप्रमाणे या विभागातील संदीप पालवबुवा यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे प्रशांत गायकवाड बुवा
यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी डोंबिवलीतील माझे गाववाले दीपकजी सुर्वे इथे आलेले आहेत बुवा, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे समीर सुर्वे उत्कृष्ट पखवाज वादक या ठिकाणी आलेले, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय। या ठिकाणी लोकसेवा समिती अध्यक्ष सन्मान्य बाळा परब उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, 14 विद्या 64 कलेचा अधिपती श्री गणरायाला वंदन करून इथली स्थान देवता इथली ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतोय। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेतोय। जमलेल्या माझ्या तमाम आया बहिणींच्या चरणी नतमस्तक होतोय। भजनी श्रोत्यांचा आशीर्वाद घेतोय आणि डबल बारीच्या पहिल्या बारीला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। हॅलो हॅलो हॅलो, थोडी लेवल द्या। हॅलो हॅलो हॅलो। खरोखर आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी नवे नवे तर हिंदू धर्म आणि हिंदू धर्मासाठी आपल्या खूप भाग्याचं आहे आणि म्हणूनच आज डोंबिवली पूर्ण भक्तिमय झालेली आहे। सकाळपासून सांस्कृतिक भजन कीर्तन पालखी सोहळा, त्यामध्ये विविध प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येचे सर्व वेशभूषा बालकलाकारांनी या ठिकाणी पेश केल्या आणि त्यांचा सन्मान यथोचित सन्मान आमच्या पवन पाटील आणि ज्योतिताई पाटील यांच्या वतीनं झालेला आहे। आणि या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। कार्यक्रमासाठी समस्त आलेले पंचकृषीतून आमच्या भजनी श्रोते यांचा आशीर्वाद घेतोय आणि भजनाला सुरुवात करतोय। पहिल्यांदा जय जय रामकृष्ण हरी प्रार्थना रामकृष्ण हरी रूपाचा अभंग सलग होईल, त्यानंतर माझे जोडीवाले करतील आणि नंतर मग गजर अभंग गवळण पोवाडा या पद्धतीने आपण भजन चालू ठेवूया। वेळेचं बंधन आहे, पहिल्यांदा देवाचं नामस्मरण सुरू करूया। तनु मनु धनु मासे
संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी अचल भजन लीला लागली आस तुझी अचल भजन लीला मदनी गधनी सानी धम लागली आस तुझी अचल भजन लीला लागली आस तुझी रहित रामा सर्व ही जन्म गेला भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला स्वजन जन धना रघुपति मती माझी आपुली ती करावी रघुपति मती माझी आपुली ती करावी सकळ त्यजुनी भावी कास तुझी धरा सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका श्री पंढरीनाथ श्री गजानन श्री सत्यनारायण प्रभु रामचंद्र श्री सोमजाई श्री पावणादेवी श्री विठ्ठलादेवी आई भवानी आई कबीरा बजरंग जय जय रघुवीर श्री हरिहरेश्वर श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर हरी हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोद हरियाण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कानुशितकार कैलासवासी भजन सम्राट परशुराम पांचाळ
कैलासवासी अरुण कोंडूरकर, कैलासवासी अनंता भोईर, हॅलो हॅलो. अतिशय सुंदर साऊंड आमच्या तांबे माऊलीने लावलेला आहे. मुळात त्यांना सांगायची काही जास्त गरज लागत नाही. स्टुडिओचा इफेक्ट येतोय, सगळी लेवल ते बरोबर करते. आणि आज सुरांचा सामना आहे. मुळात आजचा दिवस फार भाग्याचा आहे. रामाचा आचार प्रभू रामचंद्र म्हणजे एक भाऊ कसा असावा तर तो प्रभू रामचंद्रांचा असावा. एक पती कसा असावा तर तो रामासारखा असावा. एक पुत्र कसा असावा तर तो रामासारखा असावा. राजा कसा असावा तर तो माझ्या प्रभू रामासारखा असावा. आणि असा आदर्श राजा, हे आदर्श दैवत तुम्हा आम्हाला मिळालेले मंडळी, आपण खरोखर खूप भाग्याचे आहोत की आज हिंदू धर्मामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राचं आज प्रभू रामचंद्रमय वातावरण तुम्ही आम्ही सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. त्यामध्ये मध्ये मध्ये आपण थोडं मनोरंजन प्रबोधन नक्कीच करणार आहोत. पण आजचा दिवस मुळात भाग्याचा आहे. या ठिकाणी उत्कृष्ट भगवत आमचे दादा परबांचे पट्टशिष्य मिलिंद माळकर उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या युट्यूबवर या ठिकाणी दिव्यावर आलेले संतोष सुकाळी आणि दुसरे आप्पा सावंत आमचे आलेले आहेत. अतिशय सुंदर वातावरणात सर्व भजनी श्रोत्यांचे आभार व्यक्त करतोय. आपल्याला वेळेच्या बंधनाप्रमाणे चालायचं आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी या हरिनामाचा आनंद घ्यायचा आहे. आज डोंबिवली मंडळात भजनाचं माहेरघर आहे, भजनाची पंढरी आहे. या ठिकाणी साजेचं सादरीकरण करण्याचा नक्की प्रयत्न आम्ही दोन्ही बुवांच्या वतीनं होणार आहे. बुवा सुरुवात करते भजनाला. आज रेल्वे स्टेशनच्या बाजूला असल्यामुळे का गाड्या बिड्या करण्याचं आम्हाला तसं काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे सगळे वेळेत आलेले आहेत. आणि आमच्या पवन पाटील यांचं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ज्योती पवन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हा मोठा उत्सव होतो. जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी देऊया मंडळी. कारण हा हरिनामाचा वारसा आणि हे भजन कीर्तन नामस्मरण चाललं पाहिजे, याच्यासाठी योग्य तो लोकप्रतिनिधी असावा ज्यांनी कला, क्रीडा, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्र आपल्या विभागात कसं नावारूपाला आणि कसं टिकेल याच्यासाठी प्रयत्न करणारे आमचे लोकप्रतिनिधी पवनजी पाटील यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीनं, त्यांचे सौभाग्यवती ज्योतिताई पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळीचे आभार पुन्हा एकदा व्यक्त करतोय. भजनाला सुरुवात करतोय. थोडा एक गोदा सानी सानी पम गम बधनी धसानी दम गम पम गरे झन झनन छेडीला तारा झन झनन छेडीला तारा झन झन छेडीला तारा पतिनु पूर बोलती तत्कारा पतिनु पूर बोलती तत्कारा झन झनन छेडीला तारा झन झनन छेडीला
छेडीला तारा धन धन छेडीला तारा मदन मेणका मस्त मयूरी मदन मेणका मस्त मयूरी आरस पाणी रूप बिलोरी नर्तनातुनी आवर्तन है नर्तनातुनी आवर्तन है उधळी रंग पिसारा धन धन छेडीला तारा धन धन छेडीला तारा धन धन छेडीला तारा. थोडं तबल्याला इफेक्ट आहे, तबला कमी हा. हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि क्या बात है. हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि सारे गा मा रे गा मा रे गा मा पा गा मा पा गा मा पा दा मा मा गा रे सारे गा मा रे गा मा रे गा मा पा गा मा पा गा मा पा दा मा मा गा रे सारे गा मा पा मा गा मा गा रे सा रे गा मा पा दा नि धा पा दा नि धा पा मा गा रे सा पा दा नि सा सा नि धा पा मा गा रे सा सा रे गा मा पा दा नि सा धा नि सा 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 नि धा पा मा गा रे सा सा रे गा मा पा दा नि सा धा नि सा 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 नि धा पा मा गा रे सा सा रे गा मा पा दा नि सा धा नि सा हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सानि धनि ध प म प नि धनि ध प म ग म प म प म ग रि सा सा नि ग म प म ग म प ग म प धनि सा धनि सा सानि सानि ध प म प नि धनि ध प म ग म प म प म ग रि सा सा नि ग म प म ग म प ग म प धनि सा धनि सा सानि सानि ध प म प नि धनि ध प म ग म प म प म ग रि सा सा नि ग म प म ग म प ग म प धनि सा धनि सा हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि
जय जय राम हरी जय जय सा 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 नि ध प म प नि 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 ध म म ग म ध ध ध ध प म प ग म प म ग म ग नि सा ग म प म ग म प ध नि सा ध नि सा ए ग म प म ग म प ध नि सा ध नि सा ए ग म प म ग म प ध नि सा ध नि सा हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि राजा हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम 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 जय जय राम हरि कृष्ण हरि हरि सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि धनि 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 ध प म प म प ग म प धनि धनि ध प म ग म प म ग म ग रि ध हरि ग म प म ग म प धनि ध धनि ध धनि ध रि 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 ग ग रि ध रि रि ध धनि ध धनि धनि ध प म प ग म प धनि धनि ध प म ग ग म प प नि नि ध ग ग म म सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि सावळे राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि गोवर्धन गिरिधारी मुरारी गिरिधारी मुरारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी गिरिधारी
हरी कृष्ण हरी हरी राजा राम राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरी हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि 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 जय जय राम 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 हरि धन्यवाद. या ठिकाणी लोकसेवा समिती सेवा अध्यक्ष आमचे सन्मान्य परममित्र बाळा परब यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे पखावजवादक दादा परब यांच्यासाठी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मागाशी मला देऊन गेलेले आहे. त्यामुळे 200 माझ्याकडे 200 तुमच्याकडे. अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये सन्माननीय दीपकजी गुराम यांच्याकडून आमच्या भजन मंडळासाठी रोख 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून आजच्या ह्या मंगल प्रसंगी भक्तिमय वातावरणामध्ये जोडी कशी असावी. आज परशुराम पांचाळबुवांच्या परंपरेचा वारसा आम्हाला लाभलेला आहे. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवांचा वारसा आमच्या जाधव बुवांना लाभलेला आहे. आजचा सामना रायगड वर्सेस देवगड. देवगडचा हापूस बघा कसा अजून तो पिकलाय नाही, अजून कच्चा आहे, हिरवा दिसतोय बघा. अजून सदरा विद्रा बुवाने एकदम अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. आमची भजनं ही अशीच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होतात. मुळात तुम्ही आम्ही भाग्याचे का ही संस्कृतीचं जतन आज अजूनही डोंबिवली नगरीमध्ये म्हणा, मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये होते. त्याला कारण जे जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो समाजामध्ये त्यांची नाळ त्या संस्कृतीशी जोडलेली असते. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचं योगदान आज तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. 500 वर्ष कलियुगामध्ये प्रभू रामचंद्र 500 वर्ष वनवासामध्ये होते. त्रेतायुगामध्ये फक्त 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभू रामचंद्रांना भोगावा लागला. पण या कलियुगामध्ये मोगलांचं साम्राज्य आलं आणि अयोध्या नगरीमध्ये माझा प्रभू रामचंद्र 500 वर्ष 4 पत्र्यांच्या शेडमध्ये बसला होता. पण क्रांती झाली आणि भारतीय जनता पार्टी जे सर्व मोदी साहेबांनी पुढाकार घेतला आणि 500 वर्षानंतर माझ्या प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि हिंदू धर्माची मुहूर्तमेढ रोवणारा प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये असं झालं. न भूतो न भविष्यती ते मंदिर तुमच्या आमच्या हिंदू धर्माचं प्रतीक असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये झालं. आणि ती रामनवमी आज तुम्ही आम्ही मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करतोय, बरोबर की नाही. त्या प्रभू रामचंद्रांचा आज गुणगान तुम्ही आम्ही नक्कीच गायला पाहिजे. आणि म्हणून आज पालखी निघाली. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं स्वागत. हिंदू धर्मातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्या गुढी प्रत्येकाच्या दारामध्ये अयोध्येला जेव्हा त्रेता युगामध्ये गुढीपाडवा साजरा झाला तो आज हिंदू धर्मातला पहिला सण तुम्ही आम्ही साजरा करतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही भाग्याचे. या ठिकाणी आमच्या दिव्यावरून उमेशजी भोगळे आलेले आहेत, त्यांना सुद्धा मी रंगमंचावरती येण्याची विनंती करतोय. मंडळी, राम हा असा नामस्मरणाचा शब्द आहे की ह्या कलियुगामध्ये तुम्हाला हजारो वर्ष तपश्चर्या करायची गरज नाहीये. मोठमोठे होम हवन यज्ञ याग करायची गरज नाहीये. राम नामाचा ज्याने आधार घेतला त्याच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. आणि हल्लीच्या पिढीला आम्ही हे प्रबोधनातून सांगतो की आपली संस्कृती टिकली पाहिजे.
अहो आमचा जन्म जेव्हा झाला, आता आम्ही जे 1980 सालामध्ये, जे 70 सालामध्ये, जे 90 सालामध्ये जन्माला आलेत, जे 95, 98, 2000 पर्यंत ज्यांचा जन्म झालाय, ते खरोखर आपण खूप भाग्याचे आहोत. कारण आमचा जन्म झाला तेव्हा मॅगी व्हायच्या अगोदर आमचा जन्म झाला होता, बरोबर की नाही? मॅगी न खाता आमचा जन्म झाला. आम्ही मोठे झालो कधी? मॅगी न खाता. बरं, आमचं शिक्षण झालं ते एक बरं झालं, तेव्हा मोबाईल पण नव्हता. आणि लग्न झालं ते एकदम चांगलं झालं, कारण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, बरोबर की नाही? म्हणजे आधुनिकीकरण, सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्लीची पिढी ही आपली संस्कृती कुठंतरी विसरत चाललेली. आणि म्हणूनच आजच्या या आमचे पवन पाटील आणि सौभाग्यवती ज्योतिताई पाटील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी ऑर्केस्ट्रा गॅदरिंग सुद्धा असू शकली असती, परंतु देवाचं नामस्मरण आहे. जोरदार टाळ्या आमच्या पवन पाटील आणि ज्योतिताई पाटीलसाठी होत्या. रूपाचा अभंग सादर करतोय. आणि आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आहे. एक गाणं त्यांच्यासाठी प्रभू रामाचं माझ्या एक गुणगान गाण्याचा एक प्रयत्न करतो. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. कौसल्या राणी उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखी कंठ दाटला, ओघळले आसु सुखी कंठ दाटला, राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. वार्ता ही सुखद जती पोचली जनी, पोचली जनी, गेहातून राजपती धावले कुणी, धावले कुणी, युवतीचा संघ कुणी गात चालला, युवतीचा संघ कुणी गात चालला, राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. सूर ताल लय या गोष्टीचा संगम आज नक्कीच बघायला मिळणार आहे. रूपाचा अभंग सादर करतोय. पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण युगे 28 पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा आहे. आणि ती वीट, त्या विटीचं मोल, वीट म्हणजे दुसरी कोणी तिसरी नाहीये, तर ते इंद्राला शाप दिला होता गौतम ऋषीने, आणि त्या शापेचा उशाप म्हणून ती वीट
आज इंद्राच्या रूपानं वीट प्रभू पांडुरंगाच्या पायाखाली चरणाजवळ ती वीट आहे. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आणि ग्रंथ पुराणाचा आधार घेऊन तुमच्या समोर प्रत्येक गोष्ट आज सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी आज बुवांना थोडं कमी, आज भजन जास्त आपण करायला पाहिजे, बरोबर घेऊन. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, तसा तो मला काय फळणार नाही, पण सुरुवात नक्कीच चांगली करणार आहे. आज मी जरा जॅकेट बिकेट घातलंय, गरम मारणाचं होतंय, जॅकेट बिकेट जास्त कधी घालायची सवय नाही, पण आज पोरं पण बोलली बुवा जवळ आहे, डोंबिवलीमध्ये आपली पण काहीतरी इज्जत आहे, त्यांचं ऐकून मी जॅकेट घातलाय, पण अंगाची लाई लाई आतून माझी झाली. तू बोलायच्या अगोदर मी बोलून मोकळा होतो. बुवा सुद्धा खूप सुंदर गातात आणि हे सुरांचं युद्ध चालत राहणार आहे. मध्ये मध्ये चुटकुले होणारे आपल्या संस्कृतीबद्दल भजन, हे भजनातून प्रबोधन व्हायला पाहिजे. नाहीतर हल्ली आपण सगळेजण युट्यूबच्या माध्यमातून बघताय, भजन कमी भाषणबाजी जास्त, इकडची तिकडची गाणी घेऊन भजनाची कसं तरी रूप तुमच्यासमोर वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं. पण आज आमच्या गुरुजनाने मला काय शिकवले, आमचं भजन जरी कालाई तस्मै नमा आमने सामनेचा जमाना आला तरी त्या भजनामध्ये अभंग, गवळण, भारूड, कवाली या शास्त्राला धरून या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्या कमीत कमी वेळेमध्ये आज करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रूपाचा अभंग सादर करतो. झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा तो हा माधव वर, तो हा माधव माधव, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, सुकृता सुकृताची जोडी,
गरी ग सारे ध ध ध सा सारे ग प ध ध ध ध ध ध ग प ध सा हरे ध गा गा रे सा हरे ग प गा रे गा रे सा ध प ग रे सा रे ग प ध सा रे गा रे गा रे सा ध प ध सा बहुता गगरे गरे रे द द द द ग प द प ग रे ग प ग रे ग प द द प द रे ग प द द प द रे ग प द द प द सा बहुता म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल सर्व सुखाचे आकर हो सर्व सुखाचे आकर सर्व सुखाचे आकर सारे गा रे गा 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 रे गा रे गले गले स्वये श्री राम प्रभु ऐकती राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती तुम्हारी दोघे एक वयाचे सजीव पुतणे रघुराया पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतिने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सर्व सुखाचे आकार हो सर्व सुखाचे आकार 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 पाप देवी
बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव परमा तो हा माधव परमा तो हा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल परमा